काय बोलू राहिले? खरं म्हणते तू लगेच आम्ही पण हीच भूमिका मांडतो। दादा माझा बाप बी शेतकरी आहे। माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। वडील आलेत का इथे? नाही, शेतात गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही? प्रायव्हेट शाळा आहे। Private. पण तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे। तुला हे माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं, कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या 4 पैसे घरात यायला लागतात, कापसाला जेव्हा 10,000 भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं, नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं, त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो। तसंच सोयाबीनचं झालंय, कांद्याचं झालंय, सगळ्याच पिकाचं झालंय। तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी त्यावर टॅक्स असतो। वही आणायची असते दादा, तर पप्पा जर का म्हणलं माझ्या खिशात 10 रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं की आम्हाला एकदा याच्यावर डिसाईड नको करू, आम्ही तीच भूमिका घेतोय। तुला एक माहिती का, मी विरोधी पक्षातला आमदार आहे, पण मी जर आज निर्णय घेतला असता, नाही तर काल निर्णय घेतला असता, तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो, नाही तर पदाधिकारी झालो असतो। पण मी या सरकारबरोबर का नाही जात? हे सरकार युवांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, मजुराच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे।